सूरज फाउंडेशनचा पर्यावरण संवर्धनाचा आदर्श उपक्रम। जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी व प्रादेशिक अधिकारी राहुल भिंगारे यांच्या हस्ते बटरफ्लाय गार्डन व फ्लोरल फॉरेस्टचे वृक्षारोपण। पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधतेच्या जतनासाठी सूरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नवकृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कुपवाड MIDC यांच्या वतीने जागतिक कीर्तीचे वनस्पती शास्त्रज्ञ कैलासवासी डॉक्टर अकिरा मियावाकी यांच्या पुण्यतिथीनिमित्त बटरफ्लाय गार्डन व फ्लोरल फॉरेस्ट या पर्यावरणीय प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला। जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि MIDCचे प्रादेशिक अधिकारी राहुल भिंगारे यांच्या हस्ते एक मान्यवर एक रोप या संकल्पनेत वृक्षारोपण करून उपक्रमाची सुरुवात झाली। प्रारंभी सूरज फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण लुंकट यांनी स्वागत करून संस्थेच्या पर्यावरण संवर्धनाच्या कार्याची माहिती दिली। डॉक्टर हर्षद दिवेकर आणि सुहास वायंगणकर यांनी मियावाकी पद्धतीचे महत्त्व, जैवविविधता आणि फुलपाखरांसाठी पोषक वातावरण निर्मिती याविषयी मार्गदर्शन केले। नवकृष्णा व्हॅलीच्या बॉटनिकल गार्डनमध्ये यापूर्वी 1000 वृक्षांचे मियावाकी जंगल, 800 बांबूंचे गार्डन आणि 400 मोहगनी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे। यंदा बटरफ्लाय गार्डन आणि फ्लोरल फॉरेस्टसाठी सुमारे 400 रोपांची लागवड करण्यात आली असून हा परिसर भविष्यात फुलपाखरांचे आकर्षण केंद्र ठरणार आहे। अध्यक्षीय मनोगतात डॉक्टर मैनाक घोष व तुषार दोशी यांनी बॉटनिकल गार्डनमधील पर्यावरणपूरक उपक्रमांचे कौतुक करत विद्यार्थी, संशोधक आणि निसर्गप्रेमींनी या प्रकल्पाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले। या कार्यक्रमास प्रमोद चौगुले, मनोहर सारडा, अण्णासाहेब उपाध्ये, बजरंग भाऊ पाटील, तुषार शिवशरण, राहुल डोंगरे, सागर वनमाने, प्रवीण मिरजकर, शहाजीराव जगदाळे, उज्ज्वल साठे, बन्सीकाका ओस्तवाल, डॉक्टर रवींद्र होरा, पांडियन साहेब, दीपक वाईचळ यांच्यासह उद्योजक, पर्यावरणप्रेमी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीशैल मोटगी, संगीता पागनीस, प्राचार्य अधिकराव पवार, प्रशांत चव्हाण, रघुनाथ सातपुते, विनायक जोशी, असिफ मकानदार, राजेंद्र पाचोरे तसेच सर्व शिक्षक, कर्मचारी व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले। शेवटी प्राचार्य अधिकराव पवार यांनी आभार मानले।
once again, please photo, sir. Sir, please photo. ही आम्ही पुण्याहून आणली
मॅडम एक मिनिट तसं जगदाळे सर, वसंत कुमार शेट्टी सर, उज्ज्वल सांडे सर, बंसीकाका उस्वार सर, मनोहर साडा सर, and program initiator Harshad Dilekar sir and Mr. Suhas Wanindra sir. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व उद्योजक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, सूरज फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, नवकृष्ण व्हॅली स्कूलचे शास्त्रज्ञ यांच्या पुण्यस्मरणार्थ बटरफ्लाय गार्डन आणि फ्लोरल फॉरेस्ट या दोन कार्यक्रमांचं उद्घाटन त्यांचा एक रोप देऊन त्यांचा सत्कार करावा असं मी प्रवीण सरांना विनंती करतो. I request now to felicitate Suhas Wanindra sir. Now I request sir to felicitate Manohar Sarda sir. वसंत कुमार. मग 21 साली मियावाकी 3 गुंठ्यामध्ये मियावाकी फॉरेस्ट केलं. त्याच्या पलीकडे 8 गुंठ्यामध्ये 8 ते 10 गुंठ्यामध्ये बांबू फॉरेस्ट केलं, ज्याच्यामध्ये नेटिव्ह बांबूच्या 5 व्हरायटी घालून हे केलं, बांबू फॉरेस्ट केलं. मधलं एकच 25 सालचं वर्ष मी माझ्या काही एक्झाम्स मध्ये बिझी होतो, माझ्या सर्टिफिकेट एक्झाम्स मध्ये. त्यावर्षी मला वेळ मिळाला नाही, पण त्यावेळेला श्री जोशी सरांनी महोगनी प्लांटेशन तिथं केलं. आणि आता यावर्षी सरांचा असा आग्रह होता की आणखी काहीतरी 1 किंवा 2 प्रोजेक्ट करावे, कारण की आता इथली जागा संपलेली आहे. तर मग आमच्या डोक्यामध्ये 2 संकल्पना आल्या. पहिली म्हणजे बटरफ्लाय गार्डन. आता फुलपाखरं ही जी आहे ही आपल्या निसर्गामधला एक फार महत्वाचा जीव आहे. निसर्गाच्या चक्रामध्ये फुलपाखरांचा मोठा रोल आहे, कारण अनेक वनस्पतींचं जे परागीभवन होतं, म्हणजे पराग एका फुलातून दुसऱ्या फुलात जाणे, त्याच्यामध्ये फुलपाखरांचा मोठा रोल आहे. कारण मध घ्यायला ते वेगवेगळ्या झाडांवरती वस्ती जातात. तर मग फुलपाखरांचं महत्व लक्षात घेता फुलपाखरांना आकर्षित करणाऱ्या सगळ्या स्पेशीज अशा लावून त्याचं फुलपाखर उद्यान केलं. आणि मग त्याच्याचबरोबर प्रवीण सरांच्या डोक्यात एक संकल्पना होती की ते म्हणाले की चेरी फॉरेस्ट करूया का. आता आपण सगळे सोशल मीडियावरती चेरी ब्लॉसम म्हणून एक मोठा खूप सगळीकडे त्याचा व्हायरल होता त्या गोष्ट की गुलाबी रंगाची सगळी झाडं एकाच वेळेला फुटतात चेरीची, आणि मग ते दिसायला फार सुंदर दिसतं, टुरिस्ट अट्रॅक्शन होतं. तर सर म्हटलं की आपण चेरी ब्लॉसमचं हे करूया का. तर मला असं वाटतं की चेरी ब्लॉसम हे एकतर मोनोकल्चर होईल, एक सुगी लागवड होईल, एकाच रंग. आणि मुख्य म्हणजे चेरीचं झाड हे आपल्याकडेच नाही आहे, ते थंड प्रकारचं झाड आहे. ते इथं मग उगीच प्रयोग करायचं, त्याच्याऐवजी रंगीबेरंगी काहीतरी करूया. म्हणजे त्याच्यात बायोडायव्हर्सिटी होईल, अनेक पक्षी, मधमाशा, फुलपाखरं या सगळ्यांना त्याचा फायदा होईल, आणि आपल्यालाही डोळ्याला बघायला सुंदर नजारा होईल. म्हणजे समोर बसलेले आणि सोबत सुद्धा आहे.
त्यांनी सर्वांनी काहीतरी पण घेतलं पाहिजे. जसं जंजाळे साहेबांनी 450 झाडं लावायचं पण घेतलेलं आहे. निदान आपण 25-50 झाडं जर लावायची गेली तर आपला स्वतःचा ऑक्सिजन आपण तयार करणार आहोत. या MIDC मध्ये लोक झाडं किंवा रस्त्याच्या दुतर्फा कसा असेल असे पाहायला लोक आली पाहिजेत, असं माझं एक लॉंग टर्म गोल आहे की या बाजूला झाडं लागलेली आहेत पण अजून त्याचं संवर्धन करायचं, पाणी देणं, विशेष करून जे जे काही जे प्लॉट्स रिकामे आहेत तिथं झाडं लावली गेली पाहिजे. असं जर सगळीकडे जर झालं तर निश्चितच आपल्याला ह्या ज्या इंडस्ट्रीमधले जे कार्बन उत्सर्जित होत आहे त्याच्यामधलं सगळं कार्बन आपण स्वतः अब्झॉर्ब करू आणि हे आपण कार्बन न्यूट्रल म्हणून MIDC होऊ शकेल. आणि आता मी त्याच्यामधलं एक कमर्शियल भाग असा आहे की आता नवीनच कार्बन क्रेडिट हा सब्जेक्ट आलेला आहे आणि त्या कार्बन क्रेडिटवर स्टॉक एक्सचेंज तयार झालेलं आहे. आणि कार्बन क्रेडिटमुळे सगळ्या उद्योजकांना जे जे काही असे काही उद्योजक करतील त्याचा फुटप्रिंट म्हणून त्यांना क्रेडिट मिळणार आहे, त्याची कमर्शियल व्हॅल्यू असणार आहे. ते असा हा सगळ्यांचा संगम आपण बघतोय. मुलांसाठी आम्ही जे प्रयत्न करतोय की इथे सर्व मुलांना पर्यावरणाचं त्यांच्या या यंग एजमध्ये त्यांना त्याचं नॉलेज दिलं जावं म्हणून ही लॅब स्पेशल आम्ही तयार केलेली आहे. तर असे विविध उपक्रम आता आम्ही या पर्यावरणाच्या दृष्टीने विशेष म्हणजे कारण आता बांबोळी आणि इतरची लोकसंख्या इतकी वाढत चाललेली आहे. त्यांचं सगळं सांडपाणी आमच्या फार्म हाऊस मधून जातं. ते संपूर्ण सांडपाणी आम्ही यूज करून झाडं जगवलेली आहेत. आणि जवळजवळ 1 लाख लिटर रोज पाणी येतं. ते 1 लाख लिटर पाणी आम्ही त्या चिक्कूचा बगीचा, आंब्याचा बगीचा, सगळी झाडं त्याच्यावर जगवलेली आहेत आणि ती उत्कृष्टरित्या आलेली आहेत. तर हा सुद्धा एक उपक्रम आपण कलेक्टर किंवा कमिशनरना त्यांना सांगायला पाहिजे की सांडपाणी हे वेस्ट नसतं, हे आपल्याला उपयोगाचं आहे आणि ते वापरलं गेलं पाहिजे. एवढंच मी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद.